आज घरी जाऊन टेस्ट द्यायची मोशन इन प्लेनची. क्वेश्चन पाडतो, सॉल्व करा ABCD स्वतः, सेल्फ अनालिसिस. उद्या त्याचं सोल्युशन पाठवतो. फिगर ड्रॉ केली. काय म्हटलं बघा, चार्ज ऍट ए किती आहे? 2 मायक्रोकुलम. अँड ऍट बी किती आहे? -3 मायक्रोकुलम. प्लेस ऍट 2 पॉइंट ए अँड बी. दाखवले आपण. इज इट राईट? सेपरेटेड बाय 1 मीटर. डिस्टन्स ऑफ पॉइंट ए वेअर नेट पोटेन्शियल इज 0. ओके, मग मी इथे एक पॉइंट सी ऍझ्युम करूया आपण. पॉइंट कुठला ऍझ्युम करूया? सी. कुठे माहित नाही आपल्याला. पॉइंट सी घ्या. फिगर ड्रॉ करायला सांगितली होती. इज इट राईट? आणि ए पासून डिस्टन्स किती? त्याला ए पासून याला R1 म्हणतो. रिमेनिंग R2. R1 प्लस R2 किती होणार? R1 प्लस R2 किती होणार? 1 मीटर. इज इट राईट एव्हरीवन? ऍग्री विथ मी? बरोबर. आता आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला काय दिले तिने? नेट पोटेन्शियल इज 0. कुठं? VC पॉइंटला आपण पोटेन्शियल फाइंड करायचंय. VC ला. बरोबर. फॉर्म्युला काय? के कॉन्स्टंट. बरोबर आहे ना? ब्रॅकेटमध्ये Q1 बाय R1 प्लस Q2 बाय R2. असंच फॉर्म्युला डिस्कस केलाय ना आपण. इज इट राईट? असे प्रॉब्लेम बरेच विचारतात. केला आन्सर? कुणी केला सॉल्व? बट VC ला पोटेन्शियल काय असणार निकम? सी पॉइंटला दोघांचं पोटेन्शियल काय होणार? दिले ना? पुढे करा 0 इज इक्वल टू के. Q1 किती आहे? 2 बाय R1. Q2 किती आहे? -3 बाय R2. मायक्रोकुलम दिलंय ते कॅन्सल होतंय. सांगतो कसं. म्हणून कन्वर्ट केलं नाही. ओके, आता हे के या साईडला काय होणार? 0. हे कळाल सगळ्यांना? एव्हरीवन? के 0 कळाल सगळ्यांना? के कसं के 0 झालं कळाल काय? मग मी डायरेक्ट लिहिलो 3R2 या साईडला प्लस झालं. इज इक्वल टू व्हॉट? 2R1. बरोबर. आपल्याला R2 बाय R1 फाइंड कारण R1 विचारलंय. त्यामुळे मी R2 बाय R1 किती येईल? आता सांगा. रेशो आला का नाही? इज इट रेशो ऑफ 2Q? हा 2Q चा रेशो आहे काय? त्यामुळे ते मायक्रोगेट युनिट गेट कॅन्सल. मग ह्यातून आपल्याला कळालं R2 किती आहे? हाऊ मच R2? 3 बाय 2R1. 3 बाय 2 म्हणजे किती? 1.5 R1. Is it right? And then from 1 R2 plus R1 is equal to 1. R2 दिले 1.5 R1 plus R1 is equal to 1. 2.5 R1 is equal to 1. आणि मला आन्सर सांगू नका आता. हे सॉल्व करा तुमच्या वहीमध्ये. आन्सर सांगू नका, हे सॉल्व करा R1. आणि ज्यांचा हा प्रॉब्लेम झाला असेल त्यांनी गो फॉर नंबर 16 न्यूमेरिकल.
R1 फाइंड करायचं आहे आणि सिंपल कॅल्क्युलेशन सांगितलंय. R1 फाइंड करा, बघूया. ते विचारच नाही. मॅथ्स बघायचं तुमचं. आय वॉन्ट टू चेक युअर मॅथ्स. मला सांगण्याचा पॉईंट काय सगळे येत आहे, शेवटची स्टेप चुकते आणि शेवटची स्टेप आपण मार्क करतो. इज इट राईट? केलास काय रे R2? R1 फाइंड केलास? काय पाटील बघायचं गरज आहे होती काय? एवढ्या सोप्या गोष्ट ती. केलास R1? ते कोणाचं ट्रॅक त्याचे विसरून गेलं काय? निवांत पाहिजे नाही तू फार. तर तुझं आन्सर सीबीएसई असं बोला. सीबीएसई मी जिथं अनेक ठिकाणी घेतो ना करायचा क्लास, तिथे दोघच सीबीएसई लिहितच नाही ऍट एनी कॉस्ट. हा कंटाळा मला भीती वाटते फार रे. कारण माझं मुलं किंवा मग सीबीएसईलाच आहे. अशी व्हायला लागलं तर कसं होईल? तुम्हाला पण 1.5 किती असते? एव्हरीवन 0.4. मी जर इथं 100 केलं तर इथे काय करायला पाहिजे? मी कॅल्क्युलेशन साठी 25 केलं, मग 25 केलं म्हणजे 10 किती झालंय? -1. आणि हे 100च 10 काय चुकाले काय माझं? 25चं 10⁻1 केलं आणि 1चं 100. मी खालचं 100 डिवाइड करायला पाहिजे, बरोबर? मग हे आलं 4 इंटू वॉट 10 हे एक 0 कॅन्सल झालं 10⁻⁻1. म्हणजे आन्सर किती? -0.4. 0.4 इज आन्सर. ठीक आहे, घ्या नेक्स्ट.